संडेला खर्च नाही, आता होणार बचत। दुसऱ्या संडेला मसाला, प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर 20% सूट। खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा। बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून कामकाज करीत आहेत। हा आदिवासींचा बहुमान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळवून दिल्यामुळे बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी मतदार धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या पाठीशी खंबीरपणे एकनिष्ठ उभे राहून भाजपालाच मतदान करतील असा विश्वास आदिवासी बांधवांनी दिला। बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथे आदिवासी पश्चिम पट्ट्यातील बांधवांचा व युवा कार्यकर्त्यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात आदिवासी बांधवांनी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या नावाचा जय जयकार करीत पाठिंबा दर्शविला। खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांची डांगसौंदाणे गावातून सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्यातून खासदार डॉक्टर भामरे यांचे जंगी स्वागत केले। डांगसौंदाणे येथे पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार डॉक्टर सुभाष भामरे म्हणालेत की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वधर्म समभाव जोपासून देशातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले आहे। त्यामुळेच देश प्रगतीच्या मार्गावर चालत आहे। बागलाण तालुक्यातील केळझर धरणातून सटाणा शहराला पाणी न देण्याचा निर्णय आपणच घेतला। सटाणा शहराला पुनद धरणातून पाणी देऊ केले, त्यामुळे केळझर धरण क्षेत्रातील पाणी शेती सिंचनासाठी राहिले। आदिवासी भागात जलजीवन मिशन राबवून गाव व पाड्यांवर पिण्याचे पाणी पोहोचविले। उज्ज्वला गॅस योजना घराघरात पोहोचवली। पक्के रस्ते दिले। यांसह आदिवासी भागामध्ये दळणवळणासाठी रस्त्यांचे मजबूतीकरण केले। यापूर्वी आदिवासी भागाचा कधी न झालेला विकास गेल्या 10 वर्षात भरून काढला। आगामी काळात आदिवासी भागाचा कायापालट करून शिक्षण, आरोग्य आदी जिव्हाळ्याच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिली। आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे, आपले लाडके प्रधानमंत्री या देशाला आर्थिक महासत्ता करायचं असेल, समाजातील सगळ्या घटकांना न्याय द्यायचा असेल, तर मोदींना पुन्हा 2024ला प्रधानमंत्री करणं आवश्यक आहे। या बागलाण तालुक्याने गेल्या 10 वर्षापासून फार प्रेम दिलं। आणि तात्या आपण म्हणालात की या पश्चिम पट्ट्यात कामं नाही आहे, नाही तसं नाही आहे, भरपूर कामं केलेत आणि माझ्याकडे लिस्ट आहे, ते मी आता आपल्याला लिस्ट सांगणार आहे। पश्चिम पट्ट्याचं कदाचित मागच्या वेळेस कमी प्रेम असेल, पण आज तुम्ही पुढाकार घेतलाय, सगळ्यांनी पुढाकार घेतलाय। यावेळेस पश्चिम पट्ट्यातनं मतं निश्चितच मिळतील अशी मला खात्री आहे। आणि तुमचा आशीर्वाद मिळाला तर तुमच्या आशीर्वादाने मागच्या वेळेस मंत्री झालो होतो, यावेळेसही आशीर्वाद मिळाला तर तात्या यावेळेसही काही होऊ शकतं। पश्चिम पट्ट्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सिंचनाचा जो प्रश्न आहे, केळझरमधनं जर कधी सटाण्याला पाणी नेलं असं तर इकडे पाणी राहिलेलं असं। पुनोदवरनं सटाण्यासाठी पाणी आणलंय आणि आपल्या भागासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे अप्पर पुनद। अनेक वर्षापासून मागणी होती, 25-30 गावांचा प्रश्न येतात आहे। सातत्याने आम्ही त्याच्या मागे लागलो
त्याच्यासाठी पाणी रिझर्व केलं. आज त्याचं सर्वेक्षणची मंजुरी मिळवली, त्याची प्रशासकीय मान्यता मिळवली आणि त्याच्यासाठी 3 कोटी रुपये मिळवले. 837 MCFT पाणी आपल्यासाठी रिझर्व आहे. आणि म्हणून या भागातील सुद्धा महत्त्वाचे कामे आम्ही हातात घेतले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याचं पाणी. आदरणीय मोदी साहेबांचं एक स्वप्न होतं, अतिशय गरिबीतनं दिवस काढलेले आहेत. त्यांनी ठरवलं होतं, त्यांनी लहानपणी बघितलं होतं, ग्रामीण भागातनं आमच्या आया बहिणी डोक्यावर हंडा घेऊन 3-3 किलोमीटर दूर जाऊन पाणी घेऊन येतात. आणि म्हणून माझ्या देशातला एकही माणूस, गोरगरीब असो, आदिवासी असो, दलित असो, त्या प्रत्येकाच्या घरी नळाने शुद्ध आणि स्वच्छ पाणी देणं हे स्वप्न बघितलं. आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी 56,000 कोटी रुपये मंजूर केलेत. आणि मी माझ्या या बागलाण तालुक्यातील 90 पेक्षा जास्त गावांना तो निधी मिळवून दिला. बहुतांशी गावात ते काम चालू आहे. साल्हेरला 5 कोटीची योजना आहे. परशुराम नगरला 51 लाखाची आहे. बाथुळेला 60 लाखाची आहे. बोराटेच्या 77 लाखाची आहे. गौतम नगरला 69 लाखाची आहे. बिलदरला 77 लाखाची आहे. जाडला 73 लाखाची आहे. कंदानेला 1 कोटी आहे. ढोलबाराला 59 लाख आहे. मवे गावला 62 लाख मंजूर केलेले आहेत. वनोलीला 1 कोटी 7 लाख. तिळवलला 47 लाख. वाडी चौलेला 45 लाख. मानूरला 3 कोटी 52 लाख. साकोडाला 1 कोटी 27 लाख. अलियाबादला 1 कोटी 86 लाख. गाळेवाडला 1 कोटी 99 लाख. मुंगसेला 1 कोटी 42 लाख. कपालेश्वरला 1 कोटी. पठावे दिगरला 1 कोटी 92 लाख. वागंबाला 1 कोटी 8 लाख. वाठोड्याला 1 कोटी 99 लाख. केरसाण्याला 1 कोटी 10 लाख. बभाडेला 58 लाख. गांधीनगरला 39 लाख. दही तुलेला 34 लाख. बुंधारेला 1 कोटी 12 लाख. तळवाडे दिगरला 71 लाख. मळगाव खुर्दला 57 लाख. अशा पद्धतीने या पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर करून केंद्रातनं हा पैसा या भागात आपण गावागावात पोहोचवला. आणि त्याचप्रमाणे 354 अंतर्गत 10 कोटी रुपयाची कामं केली आहेत. T6 आदिवासी उपाय योजनेच्या अंतर्गत 25 कोटी रुपयाची रस्त्याची कामं केलेली आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 20 कोटी रुपयाची रस्त्याची कामं चालू आहेत. त्याच्यामुळे सार्वजनिक कामं फार मोठ्या प्रमाणात आपण केलेले आहेत. वैयक्तिक कामं काही असेल, वैयक्तिक कामं म्हणजे खासदार निधी. या वर्षाच्या सुरुवातीला, या पंचवार्षिकच्या सुरुवातीला कोरोनाची मोठी साथ होती आणि त्या कोरोनाच्या साथीसाठी सगळ्यात खासदार निधी केंद्राने तिकडे वर्ग करून घेतला. आम्हाला खासदार निधी मिळाला नाही. आणि खासदार निधी अतिशय किरकोळ असतो, थोडासाच असतो. त्याच्यामुळे वैयक्तिक कामं थोडेफार राहिली असतील, पण सार्वजनिक कामं पूर्व भागात जशी केली तशीच पश्चिम भागात केली अशी नम्रपणे आपल्यासमोर मांडतो. मोदी साहेबांना ज्या दिवसापर्यंत प्रधानमंत्री केलं, त्यांनी ठरवलं माझ्या देशातला आदिवासी समाज मागे राहता कामा नये. आदिवासीच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या. जसं जलजीवन मिशन तर होतेच, पण या देशातील गरिबांना पक्के घरं मिळावेत म्हणून 4 कोटी घरं तयार केले. त्याच्यातले आमच्या आदिवासी भागामध्ये सगळ्यात जास्त घरं. घरकुलचे योजना अंतर्गत घरं मिळालेत की नाही, तर आपल्याला ते मिळालेली.
उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मोदी साहेबांनी बघितलंय आमच्या आदिवासी महिला, गरीब घरातल्या महिला लाकडं आणून जाळून चूल चालवतात, त्याच्यातनं धुरातनं डोळे खराब होतात, फुफ्फुसं खराब होतात आणि ते सगळे बंद करण्यासाठी उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गरिबांपर्यंत ती योजना पोहोचवली. आणि म्हणून आज आदिवासी समाजासाठी सगळ्यात मोठा बहुमान कोणता असेल? या देशातील सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती पद. आणि द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला यांना राष्ट्रपतीचा सन्मान दिला. हा सर्वोच्च बहुमान आदिवासी समाजाला देणारे मोदी साहेब हे एकमेव नेते आहेत. आणि म्हणून आपल्याला सांगू इच्छितो, यावेळेस मला पुन्हा आपण आशीर्वाद द्या. उरलेले जे जे काही काम असतील तात्यांच्या साक्षीने सांगतो, व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींच्या साक्षीने सांगतो, मी कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही प्रेम द्या, त्याच्या 10 पटीने जास्त प्रेम हा सुभाष भामरे तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. या संपूर्ण मतदारसंघात गोरगरीब आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी मी सतत आघाडीवर राहिलेले आहे. कांद्याचाही विषय असेल, तात्या कांद्यासाठी भांडणारा दिल्लीत एकमेव खासदार म्हणजे तुमचा खासदार आहे. आणि म्हणून मला चिडवतात तिथले खासदार, हे प्याजवाला सांसद आहे, प्याजवाला सांसद आहे. प्याजवाला सांसद म्हणजे कांद्याविषयी सतत बोलणारा खासदार. आणि म्हणून तुमच्यासाठी आणि तुमच्या बरोबर सतत मी वरती लढा देत राहणार. याच्या आधी मगाशी म्हटल्याप्रमाणे खासदार दिसायचा नाही, मी सतत आपल्या संपर्कात असतो. मोठ्या प्रमाणात कामही आणलेले, जे कामं खासदाराची नसतात ती सुद्धा माझ्याकडनं अपेक्षा केली जाते, तिथेही मी कुठं कमी पडत नाही. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, यावेळेस संधी देऊन बघा. संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. या भागातील रस्ते असो, या भागातील रस्ते असो, वेळ फार झालेला आहे, आपली जेवणं राहिलेले, म्हणून मी आता जास्त वेळ घेणार नाही. प्रचाराला आपल्या आपल्या गावांमध्ये येईल, तात्यांना घेऊन येईल, आमचे व्यासपीठावरचे सगळे नेत्या मंडळींना घेऊन येईल, आपल्याशी संवाद साधेल. 20 तारखेला 20 मेला मतदानाचा दिवस आहे. मतदान हे पवित्र कार्य आहे. 20 तारखेला सगळे कामं सोडायचे आणि आपल्या मतदान केंद्रावर जायचं. त्या मशीनवर माझं नाव असेल सुभाष रामराव भामरे, प्रेमाने बाबा म्हणतात, पण तिथं मशीनवर सुभाष रामराव भामरे असेल. आणि माझ्या नावासमोर कमळाचं चिन्ह असलेलं बटन दाबा. कमळाचं चिन्ह असेल, बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा. मला अशासाठी विजयी करा कारण दिल्लीत जाऊन मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचं आहे. कमळाचं बटन अशासाठी दाबा की आपला सर्वांगीण विकासासाठी करायचं आहे. 60 वर्षापासून काँग्रेसने भूलथापा दिला. 60 वर्षापासून काँग्रेसने कुठल्याही विकासाचं काम केलेलं नाही. अजूनही काँग्रेसवाले आपल्याकडे मतं मागायला येतील, त्यांना सांगा 60 वर्ष 70 वर्ष तुम्हाला मतदान दिले, आता सुभाष भामरेला आम्ही मतं देऊ, आता आम्ही भाजपला मतं देऊ, आता कमळाचं बटन दाबू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे का पाहिजे आपल्याला मोदी साहेब? राष्ट्र असलं तर आपण राहू. तुमच्या आशीर्वादाने मी संरक्षण राज्यमंत्री झालेलो होतो. मी अतिशय जवळनं सीमेवर जे या देशाचं रक्षण करतात अशा जवानांचं आयुष्य बघितलेलं आहे. आपल्या डाऊन समुदायाचे जवान शहीद झालेले आहेत. असे भारतातले 15 लाख जवान सीमेवर तैनात आहेत तुमचे रक्षण करण्यासाठी. ते रात्रंदिवस तिथे उभे असतात. म्हणून आज आपण इथं सुखाने झोपतो.
उन्हातान्हात बर्फात राहतात, कुटुंबाची पर्वा करत नाही आणि म्हणून आपण आपला उद्योगधंदा करतो. काँग्रेसच्या वेळेस काय व्हायचं? दर आठवड्याला कुठे ना कुठेतरी बॉम्बस्फोट व्हायचा, निरपराध नागरिक मारले जायचे आणि कोणी येऊन टपली मारून जायचं. पाकिस्तान आपल्याला घाबरत नव्हतं, चीन आपल्याला घाबरत नव्हतं. पण खंबीर जर कधी प्रधानमंत्री मिळाला तर काय होतं ते मी अतिशय जवळनं बघितलेलं आहे. मुघल सम्राट आलेत आपल्या देशात, आपलं राम मंदिर पाडून गेलेत. 500 वर्षापासून आपले सगळ्यांचे पूर्वज बाबरी मस्जिद पाडून राम मंदिर बांधायचा प्रयत्न करत होते. लाखो शहीद झालेत, पण शक्य झालं नाही. मोदींसारखा खंबीर नेतृत्व, बलशाही नेतृत्व मिळालं. आज अयोध्येला राम मंदिर, भव्य राम मंदिर उभारण्यात आलं. तुमच्या आमच्या अस्मितेचा प्रश्न होता. जेवायला तर आपल्याला सगळ्यांनाच मिळतं, पण आपली अस्मिता नसेल तर काय ते जीणं आहे आणि ते जगायचं आपल्याला मोदींनी शिकवलं. आणि म्हणून असा कणखर नेता जर पाहिजे असेल, मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास झालेला या देशाचा. मोदी येण्याच्या आधी 10वा नंबर होता तात्या अर्थव्यवस्था म्हणून. आज 5व्या नंबर पर्यंत अर्थव्यवस्था झालेली आहे. आणि येणाऱ्या काळात आर्थिक महासत्ता करायची असेल भारताला तर 2024ला मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करावं लागेल. आपल्याला जर कधी विकसित भारत करायचा असेल, या देशातील गरिबाला जर कधी ताकद द्यायची असेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचं असेल, शेतकऱ्यांना जर कधी मदत करायची असेल, शेतकऱ्यांचे सगळे सिंचनाचे प्रश्न सोडवायचे असेल, आमच्या आदिवासी बंधूंचे प्रश्न सोडवायचे असेल, तर याला एकच उत्तर आहे, मोदी सारखा प्रधानमंत्री. आज विरोधी पक्षाकडे प्रधानमंत्री पदासाठी माणूस नाही आणि म्हणून तुमच्याकडे विरोधी पक्षाचा कोणी माणूस आला तर त्याला विचारा, प्रधानमंत्री पदासाठी तुमच्याकडे कोण आहे? आणि म्हणून स्थिर शासन द्यायचं असेल आणि बलदंड भारत करायचा असेल तर मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचा संकल्प जनतेने घेतलेला आहे, भारतातील जनतेने घेतलेला आहे. आता बागलांच्या पश्चिम पट्ट्यातल्या जनतेने निर्णय घ्यायचा आहे. आपल्याला बलदंड जर कधी भारत पाहिजे, सक्षम भारत पाहिजे, आर्थिक महासत्ता म्हणून भारत पाहिजे, मोदींना प्रधानमंत्री करायचं की जे परिवारवाद करतात अशा लोकांना करायचं. आणि म्हणून 20 मेला हा निर्णय तुम्हाला करायचा आहे. पुनश्च आपल्याला मी विनंती करतो की मोठ्या संख्येने 20 मेला कमळाचा बटन असलेलं बटन दाबून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून द्या आणि तात्यांचा लवकरच मोठ्या नेत्याच्या आशीर्वादाने बीजेपी मध्ये प्रवेश केला जाईल. आणि तात्या, तुमच्यावर आमचं प्रेम आहे, मनात कुठली शंका ठेवू नका. तुम्ही आम्हाला मदत केली आहे, त्याच्या 10 पटीने आमची मदत राहील. पुनश्च तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमास सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय सोनवणे, भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, साहेबराव सोनवणे, डॉक्टर शेषराव पाटील, अशोक गुंजाळ, बाजार समितीचे संचालक तुकाराम देशमुख, प्रकाश रौंदळ, चिंतामण देवरे, संजय माऊली देवरे, तालुकाध्यक्ष संजय भामरे, माजी शहराध्यक्ष राहुल सोनवणे, बाळू ठाकरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुवर्णा सोनवणे, शहराध्यक्षा रुपाली कोठावदे, पुष्पलता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सिंधुबाई सोनवणे, वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई गरुड, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश खैरनार, डांग सौंदाण्याचे सरपंच सिंधुबाई निकम, उपसरपंच पंढरीनाथ बोरसे, बाबूराव बागुल, शिवदास आहिरे, राकेश घोडे,
दीपक आहिरे आदींसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती संजय सोनवणे यांनी तर आभार महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुवर्णा सोनवणे यांनी मानले।